हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. मागच्या वेळेस स्किन केअर रुटीन केलं तर तुम्हाला ते बऱ्याच प्रमाणात खूप आवडलं आणि मला पण ते खूप आवडलं की माझ्या काहीतरी छोट्याशा आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचल्या. तर आज स्किन केअर रुटीन नाही आहे, पण एक आपल्या दगदगीच्या जीवनात म्हणजे तिशी पार केलेली आहे तुम्ही आणि बस मुलं फॅमिली याच्यामध्ये आपण स्वतःकडे बिलकुलच लक्ष देत नाही. तर मला असं वाटतं आठवड्यातून एक वेळेस फक्त आपण एक छान असं स्क्रब केलं तर आपली स्किन अशी छान अशी ग्लो करते, हेल्दी राहते आणि स्किनला पण बरं वाटते की आपण तिला पॅम्पर केला, आपण स्वतःला पण बरं वाटते आपण स्वतःला पॅम्पर केला, आपल्या स्वतःसाठी काहीतरी वेळ काढला. तर आठवड्यातून रविवार असतो एक की स्वतःसाठी आपण आपल्याला पॅम्परिंग आपली करू शकतो. स्वतःसाठी आपण बिलकुल वेळ काढत नाही आणि पार्लरमध्ये जायचं म्हणलं तर खूप मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट, खूप मोठा मोठा पैसा मोजावा लागतो आपल्याला. तर त्यासाठी आपण खूप विचार करतो. महिला म्हणलं की खूप विचार करतो की पैसे इथं नको घालवायला, तिथं नको घालवायला, इथं मी घरीच काहीतरी करते. तर हो, तुम्ही घरीच करू शकता आणि अशा समाज करू शकतात की असं स्वतःला हेल्दी करू शकता की आपल्या घरात एक नॉर्मल म्हणजे तेवढा खर्च तर आपण स्वतःसाठी बिलकुलच करतो. तर चला वेळ न घालवता करू लवकर. तर आधी हे केस माझे वर बांधून घेते आणि मग आपण करू चालू. ओके ओके डन. तर आता इथे काय घेतलेलं आहे मी, तर काहीच नाही करायचं आहे. इथे बघा मी स्क्रब घेतलेला आहे, एव्हरयूजचा स्क्रब घेतलेला आहे. इथं काही कोलाब वगैरे काहीही नाही आहे. तर हे जे आहे हे तुम्ही तुमच्या घरात तुमच्या स्किनला जे सूट होते, हिमालयाचं पण स्क्रब येतं, याच्यामध्ये एक नॉर्मल स्क्रब पण येतं, हे चेरीवाला आहे. तर एक तुमच्याकडे जे स्क्रब असेल ते एकदम हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे. बस आता मी काय करते, इथं थोडीशी माझी स्किन ओली करते आणि आता हे आपल्याला लावायचं आहे. आता हे स्क्रब म्हणजे कसं लावायचं, हे खूप हलक्या हाताने आपल्याला सोडायचं आहे. सोडायचं नाही आहे, बस हलक्या हाताने फिरवायचं आहे. आपली स्किन आपल्याला डॅमेज नाही करायची. तर हे बघा एवढ्या प्रमाणात मी घेतलेलं, एका कॉईनपेक्षा थोडं कमी. ठीक आहे. तर आपलं हे आता हे असं लावून घेऊ सगळीकडे. मान पण आपल्याला बिलकुल सोडायची नाही आहे. ओके. आता थोडंसं हातावर पाणी घेतलेलं, थोडंसं अगदी ओले हात पाहिजे म्हणून, आणि आता बस चालू व्हायचं. तर इथं आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये गोल 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 बस गोल गोल. हे बघा, हे इथं आधी या पार्टमध्ये घेतलेलं, मग हळूहळू आपण पूर्णच गाल घेऊ नये का, एक एक पार्ट आपल्याला करायचं आहे. तर असं आपल्याला छान हलक्या हाताने, बिलकुल सोडायचं नाही, आपली स्किन डॅमेज होते त्यांनी आतमध्ये. म्हणजे आपल्याला वरची फक्त डॅमेज स्किन, डेड स्किन आपल्याला काढायची आहे. म्हणून बस हळूहळू 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 आपल्याला असं रब करत जायचं आहे. अशी अशी थोडी 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 आपल्याला कळतं ना की आपल्याला असं असं इकडनं 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 असं 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 आपल्याला, म्हणजे असा गोल न घेता आपल्याला इथल्या इथे इथल्या इथं गोल असा घेत जायचंय. बघू शकता तुम्ही. आता त्याच सर्क्युलर मोशन मध्येच आपण खाली आलो. हनुवटी आपण इथे आपण काय करतो, काय लावत असतो इथं, हायलायटर. इथं हायलायटर लावतो, इथं हायलायटर लावतो. जिथं जिथं तुम्ही हायलायटर लावतो ना, तिथं तिथं असं बस आपल्याला रब करायचं आहे. आता इथे मी नाकाच्या रिझन मध्ये आले, हे बघा. ह्या बेसिक गोष्टी आहे एकदम, फक्त आपल्याला हलक्या हाताने सोडायचं आहे. तुम्हाला जर स्टेप माहिती नाही तर तुम्ही ह्या बेसिक स्टेप फॉलो करू शकता. ह्या तर पार्लरमध्ये पण सांगतात, पण हे म्हणजे ते आपण एकदम पार्लरमध्ये गेल्यावर एकदम निवांत असं झोपलेलं असतो, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही काय करताय म्हणून, नाही का. तर हे घरी तुम्हाला एक नॉर्मल सांगते. तर बरेच जण काय करतात की स्क्रबचा हात डोळ्यावर घेत नाही, पण हलक्या हाताने केलं ना तर काय एवढा फरक नाही पडत, नाही का. आपल्याला एकदम हलक्या हाताने सोडून घ्यायचं आहे. डोळ्याच्या भोवती तर खूप हळू अलगद एकदम, नाही का. स्क्रब जास्त सोडायचा नाही आहे आणि स्क्रब जास्त वेळही करायचं नाहीये. स्क्रब जास्तीत जास्त आपल्याला 5 मिनिट डोक्यावरून पाणी, नाही का. इथे आपल्या ओठांच्या साईडने खूप काळं झालेलं असते, काळी स्किन झालेली असते, तर इथं सुद्धा आपल्याला
रब करायचंय, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला वाटते की थोडीशी स्किन काळवंडलेली आहे तर तिथे तुम्ही करू शकता. इथे आपले खूप ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स झालेले असतात, इथे झालेले असतात, इथे झालेले असतात, बऱ्याच जणांच्या नाकावर, स्किनवर, म्हणजे बरेच नाकावर खूप प्रमाणात झालेले असतात. तर जर स्क्रब करायच्या आधी तुम्हाला सांगते, आपण वाफ घेतली ना, गरम पाण्याची वाफ घेतली तर ते पण खूप छान होते, त्यांनी पण स्क्रब छान होते. तर स्क्रब करायच्या म्हणजे स्क्रब करायच्या आधी गरम पाणी घ्यायचं आणि त्याने वाफ घ्यायची, किंवा तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल वाफ घ्यायचं तर त्यांनी पण तुम्ही घेऊ शकता. आपल्याला मान बिलकुल सोडायची नाही आहे. आता तुम्हाला सांगते, हे जे आहे ना, हे स्वतःसाठी आपण खरंच वेळ काढायला पाहिजे. आपण फक्त फॅमिली 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 करतो. हो ठीक आहे, फॅमिली, पण स्वतः फॅमिलीसाठी पण आपण पण पाहिजे ना, म्हणजे आपल्यासाठी पण वेळ पाहिजे ना स्वतःसाठी. तर हा आठवड्यातून एक वेळ असतो, तर प्लीज हा स्वतःसाठी एक वेळ काढा बस. तर हे बघून आता इथे काय करू आपण, बोट पण त्याने करून घेऊ स्क्रबनी. लिप स्क्रब पण येतं, पण आता सध्या ते माझं काही ठिकाणावर ठेवलेलं नाही म्हणून मी हे याने सोडून घेतलेलं आहे. ओके, तर मला असं वाटतं की आता इनफ झालं, जास्त आपण काय स्किनला त्रास देऊ नये. तर अशा प्रकारे हे आपण स्क्रब करून घेतलेलं. आता काय करायचे, बेसिनमध्ये जायचं, तोंड धुवून यायचं. तर माझ्याकडे हे पुसायचं आहे, काय म्हणतात त्याला काय माहिती. ओके, हे बघा, असंही तुम्ही बघसाल ना तर स्किन कशी दिसते, हे बघा ना, दिसते का तुम्हाला, असं वाटतंय की नवीन असं चकाकी दिसते ना असं स्किन. बस तेच तर पाहिजे ना आपल्याला. आठवड्यातून एक वेळेस आपण केलं तर काय राव, म्हणजे बघा ना कसली दिसते, असं वाटते ना, असं चमक, आत्ताच चमक बघा. अजून तर आपण काय मॉइश्चरायझर लावलं नाही, किंवा काय कसले मसाज केलेली नाही, किंवा काय काहीच नाही, बस जस्ट स्क्रब केलंय, स्क्रब केलंय फक्त. हे बघा, आता काय करायचंय आपल्याला, स्क्रब केलं ना तर 1-2 मिनिट फक्त. हे बघा, आता तुम्ही माझी स्किन बघू शकता, दिसते ना छान, डोळ्यात माझं स्क्रब गेलं. हा, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, अशी पिन भेटते बघा मार्केटमध्ये, याला ब्लॅक हेड्स रिमूव्हल क्रीम पिन म्हणतात. तर ही कुठं पण भेटते, कुठं पण, कोणत्या पण कॉस्मेटिक दुकानात भेटते, किंवा कोणत्या पण जनरल दुकानामध्ये भेटून जाते. तर आता काय करायचं, माझे डोळे जळजळ करत आहे. हा, तर इथे आपल्याला काय करायचं, आपल्या स्किनवर, नाकावर, तुम्हाला आता एक मिनिट मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे असे वर वर अशी पंप झालेली स्किन नाही का, म्हणजे ब्लॅक हेड्स दिसते. आता हे तुम्हाला, मला पण, एक मिनिट मिररचं आपण हे करू. तर हे बघा, हे बऱ्या प्रमाणात, आता मागे मी स्क्रब केलेलं होतं 1-2 दिवसाआधी, त्याच्यामुळे माझ्या स्किनवर नाहीये, पण हे तुम्हाला जाणवल, तुम्हाला जेव्हा, म्हणजे तुम्ही खूप दिवसांचं स्वतःसाठी काही केलेलं नसेल तर हे नक्कीच जाणवल. तर आपल्याला काय करायचंय, हलक्या हाताने हे बस असं पुश करत जायचंय. आता या पिनेला काही नव्हतं, हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसतंय बाहेर आलेले ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, हे बघा, बघू शकता तुम्ही. 1-2 सेकंद फक्त, दिसतंय. तर अशा प्रकारे आपल्या स्किनवर खूप ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, ओ बघितलं, असं आपल्याला हे स्किन मधून काढून घ्यायचं. एकदम हलक्या हाताने करायचंय, बिलकुलही स्किनला त्रास द्यायचा नाही, ठीक आहे. मला मिरर मध्ये हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण नाकावरून, हे बघू शकता तुम्ही, दिसतंय का नाही काय माहिती. हो, तर अशा प्रकारे आपल्याला छान असं नाक चमकवायचं आहे, आपल्याला ब्लॅक हेड्स वगैरे क्लीन करून घ्यायचे आहे.
हे सगळं प्रॉपर करायचं. आता व्हिडिओ खूपच लॉंग होईल म्हणून मी तुम्हाला फक्त एक बेसिक गोष्टी सांगते की असं करायचं आहे. हे मी नंतर क्लीन करत बसेल माझं छान. आता इथे असं टिश्यू पेपर लागला. इथे असं ब्लॅक हेड इथले सुद्धा रिमूव्ह करून घ्यायचे. गालावर असतील गालावरचे पण करून घ्यायचे. आता मी काय करते, आता इथे एक आहे की फेस वॉश करून घेते. माझ्याकडे क्लीन अँड क्लिअरचा फेस वॉश आहे, एकदम सिम्पल फेस वॉश. सगळे खूप मोठ्या ब्रँडचा आहे किंवा असलं काही नाही आहे. आणि तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्यांनी फेस वॉश करून घ्या. मग पुढचं सांगते काय करायचं तर. ओके, तर मी आता फेस वॉश करून आली. कोणत्याही फेस वॉशने तुम्ही फेस वॉश करून घ्यायचा, असं काही नाही. तर हे बघा, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण स्किन आता आपली हे केली ना, म्हणजे स्क्रब केली ना, तर आता काय करायचं आहे, आपल्याला आपल्या स्किनला जेवण द्यायचं आहे. बस जसं आपल्याला जेवण लागतं मेहनत केल्यावर, तसं आपल्या स्किनला छान असं जेवण द्यायचंय. फक्त वरच्यावरच नको बरं, की फक्त स्क्रब केलं किंवा हे, तर हे बाहेरही झालं नाही का, म्हणजे आपली स्किन वरची हे बाहेरून झालं. पण रेग्युलर तुम्हाला काय सांगते, रेग्युलर पाणी पीत जा, फळं असतात फळं खात जावा. फळांमध्ये काय असते, आपण विचार करतो की माझ्या मुलासाठी राहू दे नाही का, माझ्या एक दिवस आणखी वाढते, असं नको. स्वतःसाठी पण बघा, तुम्ही त्याची आई आहे, तर ऑफकोर्स तुमच्यासाठी पण स्वतःचा थोडासा विचार, स्वार्थीपणा याच्यामध्ये करा आणि थोडंसं स्वतःसाठी पण करत जावा. तर आता इथे बघा, शक्यतो स्क्रब करताना रात्री करत जावा, तर कसं म्हणजे ऊन पडत नाही वगैरे. तर आता इथे मी काय करते, इथे मी माझ्या चेहऱ्याला मी कॅस्टर ऑइल सध्या चालू केलेलं आहे. कॅस्टर म्हणजे एरंडेल तेल. हां, तर याच्यामध्ये हे फ्रँकॅन्सिन असं काहीतरी ऑइल आहे. तर हे 4-5 ड्रॉप याच्यामध्ये टाकायचे, तर स्किन छान होते याने नाही का. तर हे पण काही जास्त महाग नाही, काहीतरी 100-150ला मला पडलेलं आहे ऑफरमध्ये. आणि हे सुद्धा काही जास्त महाग नाही, हे पण मला काहीतरी ऑफरमध्येच पडलेलं आणि खूप स्वस्तात पडलेलं आहे. तर हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही सध्या तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे तर तुम्ही काय करू शकता, कोणतंही सिरम तुमच्याकडे आहे. तर इथे माझ्याकडे हे सिरम आहे. तुम्ही कोणतेही, इथे मी कंपनीचं काहीही सांगत नाहीये, हे माझ्याकडे आहे, वापरते म्हणून सांगते. तर हे सुद्धा सिरम तुम्ही वापरू शकता. सिरम लावायचा आणि मग त्याच्यावर छान, कुठे गेलं, त्याच्यावर छान असं मॉइश्चरायझर लावायचं. तर आता इथे मी हे सिरम आणि मॉइश्चरायझर काही लावत नाही, तुम्हाला छोटीशी अशी मसाज छान अशी, त्याच्यासाठी मी हे ऑइल तुम्हाला लावून दाखवते. तर हे जे ड्रॉप आहे मी आधीच याच्यामध्ये टाकून ठेवलेले. तर आता याच्यावर आपण काय करू, हे थोडे घट्ट असते नाही का. तर हे बघा, जास्त पडले. तर एक चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा मी तेल घेतलेला आहे. हे बघा, हा, एक पोहे खायचा चमचा. आता हे काय करायचं आपल्याला, तशीच माझी स्किन तुम्हाला दिसते का, नाक कसलं चमकत आहे, अशी ही स्किन चमकत आहे अजून. तर मी हे तेल लावायचं बाकी, म्हणजे मसाज करायची बाकी आहे. हे आपण तेल लावून घेऊ आधी. आता काय करायचंय, परत तीच प्रोसेस आपल्याला परत करायची आहे. असं छान असं, ऊन येते का माझ्या चेहऱ्यावर, सावली येते वाटते. हा, तर असं आपल्याला छान सगळीकडे तेल लावून घ्यायचं. आणि या तेलाचे फायदे तुम्हाला सांगते खूप चांगले आहे, स्किन पण छान होते. आणि तुम्हाला सांगते आपल्या आयलॅशेस छान होतात. आयलॅशेसला लागतं ना हे तेल, आयब्रोज छान होतात यानी, म्हणजे केसांसाठी पण हे तेल खूप छान आहे. तर बघा, हे अशा प्रकारे आपल्याला छान असं मसाज करून घ्यायची आहे. हे बघा, आता मसाज करताना काय करायचं, अशी खाली मसाज करायची नाही, बिलकुल नाही. मसाज करताना काय करायचं, स्किन लिफ्ट करायची नाही का, म्हणजे वर गेली पाहिजे आपली स्किन, अशी लोंबली नाही पाहिजे, लवकर म्हातारा नाही व्हायचं आपल्याला. तर स्किन लिफ्ट करायची. तर हे बघा, अशा प्रकारे स्वतः जसं ते पार्लरवाला आपलं असं करतात ना, सेम आपल्याला आपल्या हाताने करायचंय. बस अशा प्रकारे पूर्ण हात आपल्या स्किनवर बसला पाहिजे. असा इथून इथपर्यंत मी हात बसवलाय पूर्ण. हे बघा, अशा प्रकारे आता खाली पण आपल्याला सेम तसंच करायचंय. आता डोळ्याच्या भोवती
नंतर आपला माथा, फोरहेड, हे बघा. नंतर छान असं आपल्याला आपल्या स्किन मध्ये आपलं हे गेलं पाहिजे. आपल्याला छान असं मारून घ्यायचंय स्वतःला, पण स्वतःच्या चांगल्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला छान आतमध्ये गेलं पाहिजे हे ऑइल छान असं. अशा प्रकारे आपल्याला छान हे करायचं आहे. तुम्ही अशी सुद्धा मसाज करू शकता, तुम्हाला जी वाटेल ती मसाज करू शकता. नंतर हे असं घ्यायचं, हे बघा. नंतर याने काय करायचं, आता ते ग्वाशा आहे माझ्याकडे, मी सध्या उठत नाही, आता मी तुम्हाला दाखवतो, प्रत्येकाकडेच नसतो ना म्हणून सांगते. तर असं ही मसाज आपल्याला करायची. नंतर परत एक वेळेस आपल्याला स्किन आपली लिफ्ट करायची आहे. तर अशा प्रकारे ही स्किन झाली रेडी. आता तुम्ही माझ्या स्किनवर, आता हे ऑइल नाहीये बरं, तुम्हाला असं वाटेल ऑइल लावलं म्हणून. हे ऑइल तर मी फक्त तुम्हाला सांगितलं की तुम्ही काहीही वापरू शकता. तर तुम्ही फरक, तुम्हाला एक 1% जरी फरक दिसला असेल तर लाईक कराल. तर अशा प्रकारे हे बघा, रविवारची आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. एक रविवार असतो, स्वतःसाठी द्या, भरपूर पाणी प्या, स्वतःची काळजी करा, स्वतःसाठी वेळ द्या, फ्रूट्स खा आणि छान छान हेल्दी खा, छान छान हेल्दी राहा. आणि हो, आठवड्यातून एक वेळेस स्वतःसाठी हा वेळ द्या, मी म्हणते द्या. कारण आपण फॅमिलीमध्ये स्वतःला विसरून जातो दगदगीच्या जीवनातून. स्वतःसाठी आपण कधीतरी छान दिसलो ना, म्हणजे आपण स्वतः छान दिसलो तर आपलं मन पण छान राहते, आपण हेल्दी राहतो, आपण छान विचार करतो, आपण खुश असलो की सगळंच काही चांगलं होते. तुमच्या फॅमिलीची सुद्धा तुम्ही छान काळजी घेऊ शकाल. तर अशा प्रकारे स्वतःला वेळ द्या. आणि हो, जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.